हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजचा जो टॉपिक आहे ना तो फार महत्त्वाचा आहे, आपल्या जीवनाशी आहे, रिलेटेड आहे. की कोविड-19चा जो व्हॅक्सिनेशन चालू आहे त्याची स्थिती भारतात काय आहे आणि जगभरात त्याची स्थिती काय आहे. आपण पाहत आहात की न्यूजवर दररोज याच्यात मोठमोठे दावे केले जात आहेत. लोकांमध्ये शंका निर्माण होत आहे. काही म्हणत आहे की भारतात मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन उपलब्ध आहे, तर एक गट असं म्हणत आहे की व्हॅक्सिनेशन सेंटर्स बंद होत आहे, व्हॅक्सिन उपलब्ध होत नाहीये. दोन्ही गटांकडून दावे करण्यात येत आहे. तर ऍक्च्युअल स्थिती काय आहे, भारतात काय पोझिशन आहे आणि इतर देशांमध्ये जे मोठमोठे इतर जगातील देश, असे देश पाहू आपण की जे आपल्या भारताच्या तोडीचे आहेत. फॉर एक्झाम्पल जीडीपीच्या दृष्टिकोनातून जगातले टॉप 5 कंट्रीजचा आपण माहिती पाहूया, जेणेकरून तुलना जी आहे ती म्हणजे बरोबरीची तुलना झाली पाहिजे. नाही तर एखाद्या गरीब देशाची आपण भारताची तुलना करत बसू तर भारत कधी आपल्याला चांगल्या स्थितीत दिसणार. परंतु आपण अशी तुलना करूया भारत आणि इतर असे देश की जे जगाच्या जीडीपी टॉप 5 मध्ये गणले जातात, त्यांची स्थिती व्हॅक्सिनेशन बद्दलची काय आहे आणि भारताची काय आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपल्याशी रिलेटेड आहे. सोबतच कोणकोणत्या देशात कोणत्या व्हॅक्सिन्स अवेलेबल आहे, कोणकोणते देश कोणते व्हॅक्सिन्स देत आहे, दररोज किती व्हॅक्सिन तिथे दिल्या जात आहे आणि भारतामध्ये दररोजची स्थिती काय आहे, आतापर्यंत किती टक्केवारी कंप्लीट झाली आहे, किती पॉप्युलेशनला व्हॅक्सिनेटेड करण्यात आलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर तुम्ही प्रथमच चॅनलवर आला असाल तर लगेच आपल्या SM गायडन्स पॉइंट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. तर वेळ न करता चला व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिले जसं की मी तुम्हाला म्हटलं की भारताची तुलना आपण अशा 5 देशाशी करणार आहोत की जे टॉप 5 जीडीपी मध्ये टॉप 5 मधले देश आहेत. तर टॉप 5 जीडीपी कंट्रीज इन द वर्ल्ड, जगातले 5 असे देश जे जीडीपीच्या टॉप 5 मध्ये येतात. एक नंबरला साहजिक आहे US, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. यांची जीडीपी हा बघा, हा 22 ट्रिलियन US डॉलर्स मध्ये आहे. ओके, 22 ट्रिलियन, 22 ट्रिलियन US डॉलर. आणि हे IMF द्वारा घोषित केलेलं 2021 ची आकडेवारी आहे आणि ही एस्टिमेटेड आहे. एस्टिमेटेड म्हणजे 2021 ला इतकी असणार असा अंदाज IMF न वर्तवलेला आहे. तर अमेरिकेची 22 ट्रिलियन US डॉलर, चायनाची 16.6 ट्रिलियन US डॉलर, जापान 3 नंबरला येणार जापान. आता तुम्ही इथं बघा, पहिले जे 2 देश आहे ना त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कॉम्पिटिशन होताना दिसेल. एक अमेरिका 22 ट्रिलियन आहे तर चायना 16.6 ट्रिलियन US डॉलर आहे. परंतु 3 नंबर पासून तुम्ही जर पाहसाल ना तर हे खूप जास्त पिछाडीवर देश आहे मित्रांनो. म्हणजे यांच्यात काही कॉम्पिटिशनच नाहीये. म्हणजे हे 1 आणि 2 नंबरवर जाऊ शकतात ही कल्पना न केलेलीच बरी इतक्या पाठीमाग आहे. कारण की जो 2 आणि 1 नंबरचा जे देश आहे ते यांच्यापेक्षा जवळजवळ चौपट किंवा 5 पटीनं पुढे आहे. तुम्ही आकडेवारीच बघा ना, जापान 5.4 ट्रिलियन डॉलर आणि चायना किती आहे 16.6, म्हणजे जवळपास 30 पटीनं चायना जास्त आहे. म्हणजे इतकी बरोबरी करणं जापानला खूप जास्त दशक लागतील. जर्मनी 4.3 US डॉलर्स, युनायटेड किंगडम 3.1 ट्रिलियन US डॉलर्स आणि आपला भारत इंडिया 3 ट्रिलियन US डॉलर्स. तर तुम्ही थोडंसं जीडीपीचा जर चार्ट पाहिला ना तर या 3 स्थानासाठी टफ फाईट असते. कोणता स्थान? 4था, 5वा आणि 6वा. हे क्रम खालीवरी होत राहतात. कधी युनायटेड किंगडम भारताच्या पुढे जातो तर कधी इंडिया युनायटेड किंगडम म्हणजे कोणता? इंग्लंडच्या पुढे भारत जातो तर कधी इंग्लंड आपल्या पुढे चालला जातो. तर हे कॉम्पिटिशन सतत चालू असतो. 4था आणि 5वा 6वा 4, 5, 6 नंबर मध्ये कंटिन्यू कॉम्पिटिशन भेटते. पहिल्या 2 मध्ये कॉम्पिटिशन आहे, 1 नंबर आणि 2 नंबर. पण सध्या त्यांचाही अंतर जे भरपूर आहे. परंतु चायना स्लोली बट स्टेडीली अमेरिकेच्या पुढे जाण्याची तयारी करत आहे. 3ऱ्या नंबरचा जो आहे जापान, तो 2ऱ्या नंबरच्या खूप पाठीमाग आहे आणि 4 नंबरच्या थोडंफार जवळ आहे. म्हणजे 3, 4, 5, 6 मध्ये कॉम्पिटिशन आहे, पण फर्स्ट आणि सेकंड मध्ये निर्विवाद वर्चस्व तुम्हाला पाहायला भेटते. तर हे आपण पाहिले जगातले सगळ्यात म्हणजे 5 जीडीपी असणारे देश. तर हे कुठून घेतलं? ही आकडेवारी घेतली मी विकिपीडियावरून. तुम्ही विकिपीडियावर जाऊन पाहू शकता. तर बघा 3 तक्ते विकिपीडियावर दिले आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे IMF 2021 चे एस्टिमेट दिलेला. दुसरा तक्ता आहे वर्ल्ड बँकने 2019 ला घोषित केलेला आणि 3रा तक्ता आहे युनायटेड नेशन्स द्वारा 2019 मध्ये जाहीर केलेलं. त्याच्यामध्ये बघा IMF न 2021 साली युनायटेड स्टेटला सांगितलं होतं पहिल्या नंबरची जीडीपी 22 ट्रिलियन US डॉलर. 19 मध्ये वर्ल्ड बँकने जे डिक्लेअर केलं त्याच्यात सुद्धा युनायटेड स्टेट्स होतं 21 ट्रिलियन आणि युनायटेड नेशनने जे डिक्लेअर केलं त्याच्यात सुद्धा युनायटेड स्टेट्स होतं. फक्त बदल काय तुम्हाला सांगतो मी.
की बदल आहे फक्त 2021 ला IMF न सांगितलं की भारत 6व्या नंबरवर राहणार 3.04 ट्रिलियन US डॉलर्सची जीडीपी द्वारे 6 नंबरवर राहणार, परंतु 2019 मध्ये वर्ल्ड बँकने जे डिक्लेअर केलं त्याच्यात भारत 5व्या नंबरवर होतं. 21 मध्ये 6ला जाणार असं एस्टिमेटेड आहे. मी काय म्हणत आहे, एस्टिमेटेड मध्ये गृहीत धरलेलं आहे की जाणार, कारण की कोरोनामुळे भारताची जी ग्रोईंग पॉवर आहे, जीडीपी आहे, ती फार खाली गेली आहे. त्याच्यामुळे ते 6व्या नंबरवर जाणार आणि युनायटेड किंगडम 5व्या नंबरवर जाणार त्यांनी गृहीत केलं IMFनं. ओके, पण 2019 ला भारत 5व्यावर होतं आणि युनायटेड किंगडम 6वर होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे 5 आणि 6 मध्ये खतरनाक कॉम्पिटिशन आहे. कधी वरी इंडिया जातो तर कधी युनायटेड किंगडम जातो. आणि युनायटेड नेशन्सनं जे 2019 डिक्लेअर केलं त्याच्यात सुद्धा भारत 5व्या नंबरवरच होतं. तर हा कॉम्पिटिशन नेहमीच तुम्हाला कोणत्याही वर्षीची तुम्ही जीडीपीची आकडेवारी पाहिली तर हे भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये तुम्हाला दिसणारच आहे. भारत 2018-2019 मध्ये भरपूर प्रचंड वेगानं जीडीपीच्या ग्रोथमध्ये वरी जात होता. अशी शक्यता वर्तवण्यात आली होती की तो थोड्याच वर्षांमध्ये जपानला सुद्धा मागे टाकून 3ऱ्या नंबरवर येऊन जाईल. परंतु 2 वर्ष म्हटल्यापेक्षा जेव्हापासून डिमॉनिटायझेशन झालं, नोटबंदी, त्याच्यानंतर जीएसटी, हे मोठे धक्के आपल्या जीडीपीला बसले आणि त्याच्यातून आपण सावरत आलो असतानाच कोरोनाचा झटका आपल्याला बसला. हे 3 धक्के मित्रांनो आपल्याला फार खाली यांनी नेलाय. तर जे 6 नंबरवर आज भारत आलाय हे या पाठीमागचे 3 कारण असू शकतात. एक डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि कोरोना. याच्यातून आता आपण अपेक्षा करूया लवकरच याच्यातून भारत सावरेल आणि आपण देशाच्या टॉप 3 मध्ये गणले जाऊ. ओके, तर हे जीडीपीचे आपण तुलनात्मक अभ्यास केला की कोणते देश फ्रंटमध्ये आहे, कोणते देश टॉप 5 आहे. आपला भारत सध्या 6वा असणार असं गृहीत धरल्या जात आहे. तर तुलनात्मक अभ्यास आपण केला. आता या टॉप 5 देशांमध्ये वॅक्सिनेशनची काय प्रक्रिया चालू आहे आणि भारतामध्ये काय चालू आहे आपण यांचा सुद्धा अभ्यास करूया. परंतु फक्त जीडीपीच पाहून चालणार नाही. आपण वॅक्सिनेशनची जर या देशांसोबत तुलना करत आहोत त्यांची पॉप्युलेशन सुद्धा पाहावी लागेल ना, लोकसंख्या किती आहे. नाहीतर हा आपल्या भारताचा अभ्यास करताना भारताच्या गव्हर्नमेंटवर एक प्रकारचा अन्याय होणार, कारण की बाकीचे जे देश आहे त्यांची लोकसंख्या फार कमी आहे आणि आपल्या भारताची जास्त आहे. मग कमी असलेल्या लोकसंख्येसोबत तुम्ही तुलना करसाल तर भारत पाठीमागं दिसेल. तर त्याच्यामुळं आपण हा सुद्धा पॉईंट क्लिअर करू की त्यांची लोकसंख्या किती आहे. तर युनायटेड स्टेट्स, अमेरिकाची आहे 33 कोटी पॉप्युलेशन आहे, 33 कोटी. आणि हा जागतिक क्रमवारीत लोकसंख्येच्या 3ऱ्या नंबरवर येतो. म्हणजे जगातला लोकसंख्येच्या दृष्टीने 3रा सगळ्यात मोठा देश आहे अमेरिका. चायनाची लोकसंख्या 140 कोटी आणि हा जगात 1 नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत. जपानची आहे 12 कोटी आणि हा 11व्या नंबरवर येतो. जर्मनीची 8 कोटी आणि हा 19व्या नंबरवर येतो. युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड यांची 6 कोटी आहे आणि हा लोकसंख्येच्या बाबतीत 21व्या नंबरवर आहे. आणि नंतर आपला भारत हा 138 कोटी जनसंख्या आहे आणि जनसंख्येच्या बाबतीत हा जगात 2ऱ्या क्रमांकावर गणला जातो. ही लोकसंख्या सुद्धा पाहून घेतली आपण की अभ्यासात तुलनात्मक आणि सगळ्यांचा विचार करून झाला पाहिजे. आपण जीडीपी पाहिली, जीडीपीच्या बाबतीत 6व्या नंबरवर आहे भारत आणि पॉप्युलेशनच्या बाबतीत 2ऱ्या नंबरवर आहे या कंट्रीजच्या तुलनेमध्ये. तर याच्यामध्ये आपलं जर लोकसंख्येच्या बाबतीत जर कोणी समतुल्य मांडलं तर ते फक्त चायनाच आहे. बाकीच्या देशांची फार कमी लोकसंख्या आहे. चला आता आपण वॅक्सिनेशनचा अभ्यास करूया. सगळ्यात जास्त जीडीपी असणारा 1 नंबरवर असणारा देश आणि लोकसंख्येच्या बाबतीत 3ऱ्या नंबरवरचा जो की अमेरिका. इथलची काय पोझिशन आहे वॅक्सिनेशनच्या बाबतीत? जगात सगळ्यात पहिले कुठे वॅक्सिनेशन सुरू झालं असेल तर ते मानलं जाते की अमेरिका. चायना पण दावा करतो की त्यांच्या तिथं अगोदर सुरू झालं पण तिथं डाटा अवेलेबल नाहीये. अमेरिकेचा डाटा अवेलेबल होतं तर असं मानलं जाते की अमेरिकेने सगळ्यात लवकर चालू केलं, कारण इथं जीवितहानी सगळ्यात जास्त अमेरिकेलाच झाली होती. सगळ्यात जास्त मृत्यू कोरोनामुळे कुठे झाले असतील तर ते अमेरिका आहे. आता अमेरिकेमध्ये कोणकोणत्या वॅक्सिन्स अवेलेबल आहे, कोणकोणत्या वॅक्सिन्स तिथे दिले जात आहेत? तर सगळ्यात पहिले जी कोरोनाची वॅक्सिन ज्यांनी बनवली ती होती बायोएनटेक Pfizer वॅक्सिन. जगात सगळ्यात पहिले यांनी वॅक्सिन तयार केली Pfizerने आणि ही वॅक्सिन अमेरिकेला देण्यास सुरुवात सुद्धा झाली. त्याच्यानंतर 2 नंबरला जॉन्सन अँड जॉन्सन वॅक्सिन आणि 3 नंबर आहे मॉडर्ना NIAID वॅक्सिन. या 3 वॅक्सिन सध्या अमेरिकेमध्ये दिल्या जात आहे. सोबतच आता याच्यानंतर Pfizerने आणि मॉडर्नाने असा दावा केला आहे की 12 वर्षापेक्षा मोठे मुलं जे आहेत त्यांना सुद्धा या वॅक्सिन सुटेबल आहेत. तर अमेरिकेमध्ये आता 12 वर्षापेक्षा जास्त जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना सुद्धा ह्या Pfizerच्या आणि मॉडर्नच्या वॅक्सिन देण्यात येणार आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा, आपल्यामध्ये सध्या अबोव 45 एजच्या लोकांनाच वॅक्सिन मिळणं कठीण जात आहे आणि या देशांची स्थिती इथपर्यंत पोहोचली आहे की इथं लहान मुलांना सुद्धा वॅक्सिनेशन प्रोग्राम चालू करण्याच्या ते तयारीत आहेत. त्याच्यानंतर
वॅक्सिनेशन स्पीड म्हणजे दररोज किती वॅक्सिन्स अमेरिकेमध्ये दिल्या जात आहे. तर तिथलचं जे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं तर गुगलमध्ये ही सगळी आकडेवारी तुम्हाला भेटून जाईल. तिथे मीटर येतो, कोरोना वॅक्सिनेशन मीटर. त्याच्यामध्ये सगळी दररोजची प्रत्येक दिवशीची स्थिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये 1.03 मिलियन डेली म्हणजे जवळपास 10 लाख वॅक्सिन दररोज दिल्या जात आहे अमेरिकेमध्ये. 10 लाख दररोज. परंतु फक्त हे आकडेवारी पाहून जमणार नाही. 10 लाख तुम्हाला हा भारताच्या तुलनेमध्ये हा कमी वाटेल, परंतु जर तुम्ही त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हा 10 लाखाला कंपॅरिझन केलं तुम्हाला सत्यता कळेल. कसं? आजपर्यंत किती वॅक्सिनेशन कंप्लीट झाल्या? फर्स्ट डोज म्हणजे 2 डोज आहे ना वॅक्सिनचे, तर पहिला डोज तिथलच्या 17 कोटी लोकांना देण्यात आलाय, जो की तिथलच्या लोकसंख्येच्या 52% आहे. म्हणजे 52% लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. आणि सेकंड डोज म्हणजे दोन्ही, सेकंड डोज म्हणजे पहिलाही डोस झाला, दुसराही डोस झाला, म्हणजे त्यांचं वॅक्सिनेशन कंप्लीट झालं. अशी किती आहे? 14 कोटी लोक आहे. आणि 14 कोटी म्हणजे तिथलच्या जनसंख्येच्या 42% लोक आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये 42% जनसंख्येचं वॅक्सिनेशन कंप्लीट झालं आहे. आणि जे सायंटिस्टनं दावा केला होता की जर 50% तुम्ही जर वॅक्सिनेशन कंप्लीट तुमचं टार्गेट झालं ना तर कोरोना आपोआप समूळ नष्ट होऊन जाईल. त्या देशामध्ये तुम्हाला कोरोनाचा तितका प्रॉब्लेम भविष्यात आढळणार नाही. आणि तुम्ही पाहत आहात न्यूजवर सांगत सुद्धा आहे की अमेरिकेमध्ये आता ज्यांचं वॅक्सिन कंप्लीट झालं त्यांना मास्क लावायची आता बंधन राहिलेलं नाहीये. इस्रायलमध्ये पाहिलं तुम्ही, आता अमेरिकेने सुद्धा डिक्लेअर केलंय. ब्रिटनमध्ये सध्या डिक्लेअर नाही झालं, पण अमेरिकेमध्ये डिक्लेअर झालंय की ज्यांचं वॅक्सिनेशन प्रोसेस कंप्लीट झालाय, दोन्ही डोस झाले, त्यांना आता मास्क लावायची गरज नाहीये. याचं कारण काय? की तिथलची जनसंख्येच्या 42% लोकांचं वॅक्सिनेशन कंप्लीट झालंय. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार जर त्या ज्या देशाची 50% वॅक्सिनेशन कंप्लीट होतील तिथं कोरोना आपोआप कमी कमी होऊन एका प्रकारे नष्ट तर होणार नाही, परंतु नगण्य स्वरूपात पोहोचून जाईल. तर ही अमेरिकेची स्थिती आहे. आपण 2 नंबरवर कोण आहे? तर चीन. याच्याशी तुलना करणं आपल्याला फार आवश्यक आहे, कारण हा भारत लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या जवळपासच आहे आणि जीडीपीच्या बाबतीत जरी पुढे असला तरी आपण एका प्रकारे असं मानूया की लोकसंख्येच्या बाबतीत तरी आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो. आणि जीडीपीच्या बाबतीतही असं आहे की इथलची आकडेवारी जी असते फार प्रकारची फसवी असते, म्हणजे खोटी असते, जाणून बुजून फुगवून दाखवली जाते. तर चीनमध्ये कोणकोणत्या वॅक्सिन्स अवेलेबल आहे? तर चीनमध्ये सिनोव्हॅक ही वॅक्सिन्स त्यांनी पी फायझर जेव्हा सुरू झालं होतं तर चायनाचं म्हणणं होतं की आम्ही पी फायझरच्या पहिले सिनोव्हॅक तयार करून टाकली होती आमच्या देशानं आणि आम्ही वॅक्सिनेशन प्रोग्राम सुद्धा सुरू करून टाकलं होतं. तर असं त्यांचा दावा आहे, पण त्यांचा डाटा अवेलेबल नाही आहे. गुगलवर तुम्ही जर चीनबद्दल सर्च करसाल वॅक्सिनेशन प्रोसेस तर गुगलवर डाटाच नाहीये, कारण गुगल चीनमध्ये अलाउडच नाही, तिथं बॅन आहे गुगलवर. तर त्यांचा डाटा शोधणं फार कठीण आहे. तर हे जो काही डाटा मी शोधला हा सगळा मला चीनच्या न्यूजपेपर मधून शोधावा लागला, कारण की बाकी इतर देशांना इथं डाटा शोधणं फार कठीण आहे, कारण तिथं ते परमिशनच देत नाही. तर चीनचे न्यूजपेपर्स काही मी स्टडी केले ट्रान्सलेट करून, तर त्याच्यामध्ये मला आढळलं की सिनोव्हॅक आणि आताच नुकतीच त्यांनी दुसरी एक वॅक्सिन डेव्हलप केली आहे, त्याला त्यांनी नाव दिलं कोरोना व्हॅक. ही 4 ते 5 दिवसापूर्वीच त्यांनी डिक्लेअर केलं आहे आणि त्याचं वॅक्सिनेशन सुरू झालंय कोरोना व्हॅक. आणि इतकंच नाही, या कोरोना व्हॅक तर त्यांनी दुसरी वॅक्सिनेशन देणं सुरू केलं, पण यांचं सुद्धा म्हणणं आहे की ही 6 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना सुद्धा सुटेबल आहे. त्यांच्या वैज्ञानिकांची दावा केला आहे की मोठेच पुरुष नाही तर 6 वर्षापासून 12 वर्षांच्या मुलांना सुद्धा ही सुटेबल आहे आणि लवकरच ते लहान मुलांचं वॅक्सिनेशन सुरू करणार आहे या कोरोना व्हॅक वॅक्सिन्सद्वारे. आणि तुम्हाला सांगतो सिनोव्हॅक आणि कोरोना व्हॅक दोघाला WHO ने मान्यता दिलेली आहे. सिनोव्हॅकला तर पहिलेच दिली होती, बऱ्याच देशांनी त्याला स्वीकारलं सुद्धा. आता कोरोना व्हॅक 4 ते 5 दिवसाआधी त्यांनी तयार केली, त्याला सुद्धा WHO ने मान्यता देऊन सुद्धा टाकली आहे. का मी हा याच्यावर जोर देत आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की भारतातली एक आपली वॅक्सिन आहे कोवॅक्सिन, जी की भारत बायोटेकनं तयार केली, त्याला WHO लिस्टमध्ये अजून स्थान प्राप्त झालं नाही. आणि जी चायनानं फक्त 4 ते 5 दिवसाआधी ज्याचं सुरुवात केली वॅक्सिन देण्याची कोरोना व्हॅक, त्याला WHO ने मान्यता देऊन टाकली. तर जगभरात जे WHO विरुद्ध देश बोलत आहे की हा चायनाची बाहुलीसारखं वागत आहे WHO, हा त्याच्या पाठीमागचं कारण आहे की त्याचा दुटप्पी धोरण WHO दिसतो की तो चायनातला फार फेवरेबल कंडिशन्स तयार करतो. त्याच्या पाठीमागचं तुम्ही म्हणसाल WHO का बरं चायनाला फेवर करत असाल, अशी काय त्यांची अडचण आहे? त्याच्या पाठीमागचं कारण आहे की ट्रम्प महोदय जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी WHO जो अमेरिकेकडून फंड दिला जात होता तो फंड बंद करून टाकला होता. तुम्ही पाहिलं असेल ते कोरोनाच्या मध्ये त्यांनी ट्रम्प महोदयाला चायनीज व्हायरस म्हणायचे आणि वारंवार म्हणायचे की चायनानं जाणून बुजून हा व्हायरस जगभरात पसरविला. WHO विरोध करायचा की नाही असं नाहीये, आम्ही त्याचा शोध लावत आहे, त्याच्यावर टीम पाठवली आहे. तर ट्रम्प महोदयांनी मग WHO वर आपला राग काढला होता, सगळा फंड जो काय तो बंद करून टाकला होता.
आणि चायनानं त्यावेळेस संधीचा फायदा उचलत काय केलं की WHO साठीचा जो फंड आहे तो वाढवून टाकला आणि त्या फंडच्या दबावाखाली म्हणा किंवा प्रेशर खाली म्हणा WHO बिलकुल चायनाला फेवरेबल कंडिशन जगभरात तयार करत आहे. चायनाची वॅक्सिनेशन स्पीड दररोज किती वॅक्सिन्स चायनामध्ये दिले जात आहे तर तिथलचा जो आकडा आहे तो आहे 19 मिलियन डेली, म्हणजे जवळपास आपण जर याला 20 मिलियन पकडलं तर हे होते 2 कोटी दररोज वॅक्सिन्स दिल्या जात आहेत. दररोज 2 कोटी वॅक्सिन्स चायना देत आहे. आणि वॅक्सिनेटेड पॉप्युलेशन आतापर्यंत किती लोकांना दिली तर फर्स्ट डोस त्यांनी 48 कोटी लोकांना देऊन टाकला, म्हणजे जवळपास लोकसंख्येचे 34%. आणि सेकंड डोस म्हणजे दोन्ही डोस कंप्लीट झालेले लोक 32 कोटी आहे, म्हणजे जवळपास 22% लोकसंख्या इथलची वॅक्सिनेटेड झाली आहे. ही फिगर टक्केवारी कमी दिसत आहे पण लोकसंख्या किती आहे 140 कोटीच्या तुलनेत जर हा टक्केवारी काढली तर फार मोठी जनसंख्येला त्यांनी वॅक्सिनेटेड केलाय. जर ही तुलना तुम्ही भारतासोबत कराल, आपला भारताचा नंबर येईल तेव्हा आपण पाहूच या, तर तेव्हा तुम्हाला हा फरक ठळकपणे मोठा दिसून येईल. आपण पुढच्या देशावर जाऊया. 3 नंबर जीडीपी मध्ये आहे जापान. जापानची कंडिशन काय तर जापानमध्ये कोणकोणत्या वॅक्सिन दिल्या जात आहे तिथं बायोएनटेक पी फायझर वॅक्सिन, मॉडर्ना NIAID वॅक्सिन, ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका. ही ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका कोणती आहे जी आपल्या भारतामध्ये कोविशिल्ड म्हणून दिली जात आहे ना, कोविशिल्ड सिरम इन्स्टिट्यूट द्वारा जी दिली जात आहे ती भारत, आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की ती आपल्या भारतात तयार झाली तर नाही, ती ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची वॅक्सिन आहे. त्यांनी त्याच्या निर्मितीसाठी भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटला तो फॉर्म्युला दिलाय की भारतामध्ये ती सुद्धा ती तयार करण्यात यावी. हे फॉर्म्युला यांचा आहे ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका. तर ही 3 वॅक्सिन्स जापानमध्ये दिल्या जात आहे. जापानची स्पीड काय तर जापानची स्पीड आहे 7 लाख डेली. 7 लाख वॅक्सिन्स दररोज तिथे दिल्या जात आहे. 7 लाख ह्या स्पीड कमी आहे मित्रांनो. जर जापानचा स्पीड आणि आपल्या भारताचा स्पीड पाहिला ना हा जवळपास सारखा आहे. जापानमध्ये सुद्धा स्पीड कमी आहे, परंतु स्पीड सारखा आहे, परंतु तुम्ही जेव्हा कोरोना केसेसचा स्टडी करसाल जापानमध्ये खूप कमी कोरोना केसेस आहे आणि तिथलचं मृत्यूचं प्रमाण सुद्धा कमी आहे. जितकी दुसऱ्या लहरमध्ये भारतामध्ये जो इतकं महाभयंकर रूप त्यानं दिसलं होतं आपल्याला, तसं जापानमध्ये आजपर्यंत तुम्हाला दिसलं नसेल. कारण तिथलची जी काय म्हणू आपण आरोग्य यंत्रणा आहे ती फार स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळं तिथं जास्त रौद्र रूप कोरोनानं धारण केलं नाही जितकं की भारतात आहे. त्याच्यामुळे त्यांचं स्पीड सुद्धा स्लो जरी असलं तितकं इम्पॅक्ट त्यांच्यावर पडत नाही, त्यांना फरक पडत नाहीये. तिथलची आतापर्यंत किती लोकांना वॅक्सिन दिलं तर 1.37 कोटी लोकांनी त्यांना दिलंय, त्यांनी देऊन टाकलाय. ते त्यांच्या जनसंख्येचे 10% आहे, जवळपास 11%. आणि दोन्ही डोस कंप्लीट झालेले 46 लाख, म्हणजे जवळपास 3.3% लोकांनी त्यांनी देऊन टाकले. 3.6% लोकांचं वॅक्सिनेशन कंप्लीट झालं आहे. आणि याच ठिकाणी मित्रांनो ऑलिम्पिक्स सुद्धा होणार आहेत आणि याच्यामुळेच जगभरातून यांच्यावर दबाव पडत आहे की तुमचं वॅक्सिनेशन रेट फार स्लो आहे, याला वाढवा. जर ऑलिम्पिक्स घ्यायची असतील तर हा रेट तुम्हाला वाढवावाच लागेल, जेणेकरून ऑलिम्पिक्स पर्यंत तुमच्या देशाची वॅक्सिनेशन 50% झाली पाहिजे. नाहीतर ऑलिम्पिक्स इथं होणार की नाही याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. नंबर 4 वर आहे जर्मनी. जर्मनीची काय पोझिशन आहे? वॅक्सिन्स कोणकोणत्या आहे? बायोएनटेक पी फायझर वॅक्सिन, जॉन्सन अँड जॉन्सन वॅक्सिन, मॉडर्ना NIAID वॅक्सिन, ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका, या 4 वॅक्सिन्स या ठिकाणी दिल्या जात आहे जर्मनीमध्ये. इथलचं स्पीड इथं सुद्धा 7 लाख डेली, 7 लाख वॅक्सिन्स दिल्या जात आहे. म्हणजे इथलची सुद्धा जर स्पीड पाहिला तर स्लो आहे, पण जनसंख्या कमी आहे, लोकसंख्या कमी आहे. जर तुम्ही पाहिलं फर्स्ट डोस 3.82% लोकांना देऊन 3.82 कोटी लोकांना दिलं, जे की जनसंख्येच्या 46% लोक आहेत. आणि दोन्ही डोस कंप्लीट झालेले 1.82 कोटी, जवळपास 21.9%, म्हणजे 22% लोकसंख्येच्या इथं वॅक्सिनेशन कंप्लीट झालंय. आणि इथलच्या मीडियामध्ये सुद्धा रोष आहे अँजेला मार्केल यांच्यावर की वॅक्सिनेशन फार स्लो आहे. जर जगाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर इथलची लोकसंख्या कमी आहे, इथं टक्केवारी जास्त असायला पाहिजे होती, टक्केवारी फार कमी आहे. तिथलच्या मीडियामध्ये सुद्धा फार यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे. नंबर 5 जे की आहे ब्रिटन. यांना युनायटेड किंगडम म्हणून उल्लेख केला होता आपण मागं. इथं कोणकोणत्या वॅक्सिन आहेत? बायोएनटेक पी फायझर वॅक्सिन, जॉन्सन अँड जॉन्सन वॅक्सिन, मॉडर्ना NIAID वॅक्सिन, ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका, या 4 वॅक्सिन या ठिकाणी दिल्या जात आहे. आणि इथलचे जे प्राईम मिनिस्टर आहे महोदय बोरिस जॉन्सन, यांना सुद्धा कोरोना झाला होता. देवाघरी जाता जाता वाचले होते. तिथलच्या बरेच न्यूजपेपरमध्ये तर तयारी सुद्धा झाली होती, प्रेस रिलीज सुद्धा होणार होतं की महाशय गेले म्हणून, परंतु वाचले आणि न्यूजपेपर इथपर्यंत ती बातमी लीक झाली की न्यूजपेपरना त्यांची जी छापील प्रिंट आहे त्या बदलाव्या लागल्या होत्या. कारण इथं अफवा उडली होती की महोदय देवाघरी पोहोचले आहे, तर न्यूजपेपरच्या बऱ्याचशा कॉपी त्यांना बदलाव्या लागल्या होत्या, परंतु वाचले ते. तर इथलची स्पीड आहे 5 लाख डेली, 5 लाख डेली वॅक्सिन दिल्या जात आहे.
फर्स्ट डोस 4 कोटी लोकांना झाला, जे की 60% आहे त्यांच्या वॅक्सिनेशनचं, 60% आहे. आणि सेकंड डोस म्हणजे दोन्ही डोस कंप्लीट झालेले 2.82 कोटी, म्हणजे जवळपास 40% लोकांना वॅक्सिनेशन कंप्लीट झाले. आणि तुम्हाला तुम्ही वाचलं असेल न्यूजमध्ये की ब्रिटनमध्ये जोपर्यंत वॅक्सिनेशन जास्त झालं नव्हतं तोपर्यंत त्यांनी लॉकडाऊन उघडलाच नव्हता. आणि जसं त्यांचं वॅक्सिनेशन 30% 35%च्या वरी गेलं तेव्हा त्यांनी थोडं थोडं करून लॉकडाऊन उघडायला सुरुवात केली. भारतात या विपरीत आहे. भारतामध्ये वॅक्सिनेशन अजून 3% सुद्धा झालं नाही, परंतु जसा कोरोनाचा दर कमी झाला की आपण लॉकडाऊन उघडून टाकतो आणि पुन्हा मग ती कोरोनाचं प्रमाण वाढते, पुन्हा लॉकडाऊन लावतो. ब्रिटनमध्ये तसं नव्हतं, त्यांनी सतत लॉकडाऊन ठेवला आणि वॅक्सिनेशनचं दर जेव्हा वाढलं, पर्सेंटेज आकडेवारी जेव्हा वाढली, तेव्हा त्यांनी लॉकडाऊन हळूहळू उघडायला सुरुवात केली. आता हे आपण जायला पाहिले जीडीपी मधले 5 देश जे आणि लोकसंख्येच्या बाबतीत चायना आहे ना. आता आपण आपल्या भारताचं मध्ये काय आकडेवारी आहे याचा अभ्यास करूया. भारतामध्ये कोणकोणत्या वॅक्सिन दिल्या जात आहे. तर सध्या स्थितीला ऑक्सफर्ड, ॲस्ट्राझेनेका, जे की आपण कोविशिल्ड, आपला सिरम इन्स्टिट्यूट पुणे द्वारा ही निर्माण केली जात आहे, ही एक लस आहे. कोवॅक्सिन भारत बायोटेक द्वारा जी आपली स्वदेशी आहे, ही आपली स्वदेशी लस आहे, ही दिली जात आहे. आणि आता 16 माझ्या मते जून किंवा जुलैमध्ये स्पुटनिक व्ही ही रशियाद्वारे आलेली जी वॅक्सिन आहे याची सुद्धा आता भारतामध्ये दिली जाणार आहे. याच्यानंतर फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांचं सुद्धा परमिशन दिली आहे, पण अजून काही त्याच्यावर विचार म्हणजे खरेदी वगैरे झालं म्हणून अजून कळण्यात आलेलं नाहीये. नुकतंच 21 जून पासून भारतामध्ये सगळ्यांना मोफत लसीकरण दिले जाणार आहे. आपल्या पंतप्रधान महोदयांनी डिक्लेअर केलं सगळ्यांना मोफत लसीकरण आहे 21 जून पासून. आणि त्यांनी त्याच भाषणामध्ये हे सुद्धा सांगितलं की जवळपास 45 कोटी वॅक्सिनचं ऑर्डर देण्यात आलाय. इथं भारत फार लेट झालाय मित्रांनो. हे जे वॅक्सिन ज्या 45 कोटीचं जे ऑर्डर देण्यात आलं, हा जी फर्स्ट वेव्ह आपली कमी झाली होती त्याच्यानंतरच लगेच द्यायला पाहिजे होता. परंतु भारताने इथंच सगळ्यात मोठी चूक केली. फर्स्ट वेव्ह जेव्हा येऊन गेली तर आपण निश्चिंत झालो. आपल्याला वाटलं की आता सेकंड वेव्ह काही येणार नाही, कोरोना भारतातून चालला गेला, आपण लढाई जिंकून टाकली. आणि आपल्या भारतामध्ये ज्या वॅक्सिन्स तयार झाल्या होत्या, कोविशिल्ड, भारत बायोटेक, आपण इतर देशांमध्ये निर्यात करून टाकल्या. जरी जे रॉ मटेरियल बाहेर देशातून आलं होतं, काही बाइंडिंग होती की तितक्यालाच आपल्याला बाहेरच्या देशांना द्याव्याच लागल्या असत्या, परंतु जितक्या बाहेरच्या देशांना द्यायच्या त्यापेक्षा जास्त आपण निर्यात केल्या. ते फक्त कशासाठी की आपल्याला आता याची गरज नाही, आपण इतर देशांची मदत करूया आणि भारताची एक इमेज वर्ल्डमध्ये एक स्ट्रॉंग इमेज निर्माण झाली पाहिजे. उद्देश चांगला होता. उद्देश चांगला होता की नाही याबद्दल वाद नाही. उद्देश चांगलाच होता. इतरांची मदत सुद्धा करायला पाहिजे, जगभरात भारताचा दबदबा सुद्धा निर्माण झाला पाहिजे. परंतु उद्देश जरी चांगला होता, परंतु तो निर्णय चुकीचा ठरला आपल्या देशातील लोकसंख्येसाठी. कारण दुसरी लाट जेव्हा भारतात आली त्यानं अतिशय वादंग भारतामध्ये माजवलं आणि बहुतेक म्हणजे असं रूप धारण झालं होतं की भारतामध्ये एक जणू काही कोरोनानं महामारीचं रूप धारण केलंय. आणि ही महामारी भारतातून जाते की नाही जाते, की अर्धी लोकसंख्याच नष्ट होऊन जाते, या प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं होतं. परंतु सुदैव म्हणूया की दुसरी लाट सुद्धा आता ओसरायला लागली आहे. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्याच चुका ज्या आहेत त्या आता आपल्या सगळ्या गव्हर्नमेंटला सुद्धा लक्षात आल्या आणि त्या चुका दुरुस्ती होत आहे. त्याचंच स्वरूप आहे की भारतानं आता वॅक्सिनेशनचं दर वाढवणार आहे आणि 45 कोटींचं वॅक्सिनचा ऑर्डर सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटनं देऊन टाकलं आहे. म्हणजे सेकंड वेव्हनं आपल्या गव्हर्नमेंटला जागरूक केलं आहे. सध्या भारताचा दर काय वॅक्सिनेशनचं 2.86 मिलियन डेली, म्हणजे जवळपास 3 मिलियन धरूया आपण, हे वाढणार आहे. आणि गव्हर्नमेंट जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं की 2021 डिसेंबर पर्यंत भारताच्या संपूर्ण म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त जी लोकसंख्या आहे 2021च्या डिसेंबर पर्यंत सगळ्या लोकांना वॅक्सिन दिल्या जाईल, दोन्ही डोस. ओके, सध्याची स्थिती पाहिली तर ही काही समाधानकारक नाही आहे. पहिला डोस 18.5 कोटी लोकांना दिल्या, जे की एकूण जनसंख्येच्या फक्त 13.6% आहे. आणि दोन्ही डोस कंप्लीट झालेले 4.5 कोटी लोक, म्हणजे 3.3% आहे. म्हणजे हे 3.3% हे सगळ्यात मोठ्या काळजीचा विषय आहे. जगभरातून यामुळेच भारतावर सेकंड वेव्ह मध्ये टीका करण्यात आली की तुमचं वॅक्सिनेशन इतकं कमी आहे, मग तुम्ही फर्स्ट वेव्ह नंतर इतकी निष्काळजी कशी काय झाले. जगभरात जे भारताची टीका करण्यात येत होती न्यूजमध्ये, तर याचं कारण हा होता मित्रांनो. जरी आपण म्हणत असू की पश्चिम बंगालचे इलेक्शन्स असो किंवा धार्मिक आयोजन असो, ते एक कारण आहे, परंतु वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा एक मोठा कारण होता की तुम्ही वॅक्सिनेशनचं स्पीड नाही वाढवला, वॅक्सिन्स बोलवल्या नाही,
लोकांना व्हॅक्सिन दिले नाही आणि फर्स्ट वेव्ह नंतर तुम्ही बिलकुल निश्चिंत झाले आणि लॉकडाऊन उघडून टाकलं, तर आणि त्याच्यानंतर सेकंड वेव्ह आल्यानंतर तुम्ही म्हणत आहे की एक मोठं विपदा आली आहे. तर हे विपदा आली नाही, तुम्ही बोलवली आहे, कारण व्हॅक्सिनेशन तुम्ही केलं नाही, मग लॉकडाऊन कसं काय उघडलं. तर याच्यातून आपले भारत सरकारनं एक धडा शिकलाय आणि आता व्हॅक्सिनेशनचं स्पीड वाढवण्याच्या पाठीमागे ते लागले आणि 21 जून पासून बहुतेक याचा स्पीड सुद्धा वाढून जाईल आणि सगळ्यांना मोफत व्हॅक्सिन दिल्या जाणार आहे. तर हे आपण एक एक करत सगळ्या देशांचा अभ्यास करा. आता आपण सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास करूया एकाच चार्टमध्ये, जे म्हणजे आपल्याला जास्त स्पष्ट होऊन जाईल की काय कंडिशन आहे जगात आणि आपल्या भारतात. तर युनायटेड किंगडम मध्ये आजपर्यंत ब्रिटन, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, ओके, इंग्लंडला 6.84 कोटी व्हॅक्सिनचे डोस देण्यात आले, म्हणजे व्हॅक्सिनेशन उपलब्ध करून देण्यात आल्या 6.84 कोटी. तर ज्या 6.84 कोटी व्हॅक्सिन्स इंग्लंडला भेटल्या त्यापैकी त्यांनी 2.79 कोटी लोकांना व्हॅक्सिन्स देऊन टाकल्या म्हणजे दोन्ही डोस दिले, दोन्ही डोस देऊन टाकले. किती? 2.79 कोटी. मग उरलेले 6.84 पैकी 2.79 दोन्ही झाले, तर उरलेले एक डोस झालेले असतील. तर दोन्ही डोस झालेल्यांची लोकसंख्या पर्सेंटेज जर पाहिला तर किती? 41.9% आहे. तोच चायनाचा पाहिला तर चायनाचा तुम्हाला हा गुगलवरून मी घेतलाय. गुगलवर कोरोना व्हॅक्सिनेशन मीटर आहे, त्याच्यावर तुम्ही सुद्धा पाहू शकता. गुगलची या चायनाची आकडेवारी गुगलवर अवेलेबल नाही आहे. ते चायनाच्या न्यूज पेपरवरून आपण जी घेतली होती किती होती? 34% फर्स्ट डोस आणि सेकंड डोस 22%. आणि सेकंड डोस जर पाहिला आपण तर तिथं होतं 32 कोटी लोक, म्हणजे दोन्ही डोस झालेले किती होते? 32 करोड, 32 कोटी लोक, आणि ती होती जवळपास लोकसंख्येच्या 22% लोक इथलचे दोन्ही डोस कंप्लीट झाले आहेत. चायना, युनायटेड स्टेट्समध्ये 30.30 कोटी यांना व्हॅक्सिन्स प्राप्त झाल्या, त्याच्यापैकी 14 कोटी त्यांनी देऊन टाकले दोन्ही डोस, आणि ती त्यांच्या लोकसंख्येच्या 42.6%. त्याच तुलनेत जर आपण भारताचं पाहिलं तर 23 कोटी लसी आपल्याला प्राप्त झाल्या, त्यापैकी 4.5 कोटी दोन्ही डोस आपण लोकांना दिले, आणि ते लोकसंख्येच्या फक्त 3.3%. या ठिकाणी मित्रांनो चायनाचं जर आपली तुलना केली तर आपण फार पाठीमागं आहोत. त्याच्यामुळेच आपण पाहतो की चायनामध्ये जे सेकंड वेव्ह तिथं तुम्हाला दिसलीच नसेल किंवा न्यूज सुद्धा आल्या नाही तिथल्या सेकंड वेव्हचं काय झालं. फर्स्ट वेव्ह मध्ये जसं भारतावर जास्त इम्पॅक्ट पडला नव्हता, चायनामध्ये जास्त होता, पण फर्स्ट वेव्ह पासून त्यांनी धडा शिकला आणि व्हॅक्सिनेशनचा दर वाढवलं, आणि सेकंड वेव्ह तिथं दिसली नाही, परिणाम जास्त अनुभवला नाही. भारतानं फर्स्ट वेव्ह पासून धडा नाही शिकला, सेकंड वेव्ह मध्ये त्याचा रट्टा त्यांना बसला. आपल्या भारताला जास्तीत जास्त जीवितहानी सुद्धा झाली आणि वित्त हानी सुद्धा जास्त झाली मित्रांनो. तर लोकांचा पैसा बराच याच्यामध्ये लॉकडाऊनमुळे गेला. तर म्हणजे सेकंड वेव्ह पासून आपण धडा शिकला असं समजूया, आणि आता पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला ही जी आकडेवारी आहे ही वाढलेली निश्चितच दिसेल. जर्मनीमध्ये 5.55 कोटी व्हॅक्सिन प्राप्त झाल्या, त्यापैकी 1.82 कोटी त्यांनी दोन्ही डोसेस दिले, जे की लोकसंख्येच्या 21.9% आहे. आणि जपानचं पाहिलं तर 1.83 कोटी आणि 46 लाख दिल्या, त्याचे 3.6 कोटी आहे. जगभरात तुम्ही जे मोठे देश आहे ना जीडीपीच्या तुलनेमध्ये, जर कोणता सगळ्यात निष्काळजी असलेला देश तुम्ही पाहाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला जपानच दिसेल. परंतु त्यांच्यावर टीका जगभरातून याच्यामुळे होत नाहीये की तिथं कोरोनाचा जास्त प्रभावच दिसला नाहीये. त्याच्या पाठीमागचं कारण एक हे आहे की तिथं हेल्थ केअर फार स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे तिथं जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव दिसला नाही. स्वच्छतेच्या बाबतीत असो की हेल्थ केअर असो तिथं फार स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं, आणि व्हॅक्सिनेशन जास्त दिले नाही गेले तरी सुद्धा जास्त कोरोनाचा प्रभाव पडलेला दिसून आला नाही. आणि जर तुम्ही जगभराचा जर ऍव्हरेज पाहिला तर जगभरामध्ये एकूण लोकसंख्येच्या किती लोकांना दोन्ही डोस देण्यात आले, तर जगभराचा ऍव्हरेज आहे 5.9%, म्हणजे जगातील लोकसंख्येच्या 5.9% लोकांना आतापर्यंत व्हॅक्सिन देण्यात आलं आहे. त्याशी सुद्धा भारतासोबत कम्पेअर केलं तर भारत त्याच्यातही पाठीमागच आहे. जगाच्या ऍव्हरेज व्हॅक्सिनेटेड पॉप्युलेशनची जरी तुलना केली तर भारत पाठीमागं आहे पर्सेंटेजच्या बाबतीत. जर तुम्ही आकडेवारीमध्ये जर फक्त आकडे पासाल किती कोटी लोकसंख्येला देण्यात आलं व्हॅक्सिनेशन, तुम्हाला खूप जास्त दिसतील. इथं दोन्ही डोस 4.5 कोटी दिसत आहे, पण फर्स्ट डोस 18 कोटी लोकांना देण्यात आलं. 18 आणि हे 4 म्हणजे जवळपास 22 होते, जे की पंतप्रधान महोदयांनी आपल्या भाषणात सुद्धा म्हटलं की 23 कोटी लोकांना व्हॅक्सिन दिल्या. म्हणजे 23 कोटी दोन्ही डोस नव्हत्या मित्रांनो, पहिला डोस आणि दुसरा डोस मिळून 23 कोटी आहे. आणि जर फक्त दुसरा डोस जगातमध्ये व्हॅक्सिन कंप्लीट झालं केव्हा गृहीत धरतात, जेव्हा दोन्ही डोस दिल्या गेले असतील. तो जर फिगर पाहिला तर तो भारताचा 4.5 कोटीचा आहे, तो फार कमी आहे. आणि टक्केवारी पाहिली तर तिथं फारच कमी आहे, 3.3%. आणि तो जो की जगाचा जो ऍव्हरेज आहे 5.9% त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळं भारताला साहजिक आहे की हा व्हॅक्सिनेशनचा दर वाढवावाच लागेल, नाही तर तिसरी कोरोनाची जेव्हा लाट येईल
त्याच्यात काय होईल सांगता येत नाही. परंतु चला आपण ईश्वरचरणी हीच प्रार्थना करूया की तिसरी लाटेच्या आधीच आपला दर वाढून जाईल, वॅक्सिनेशनचं प्रमाण पर्सेंटेज सुद्धा वाढून जाईल आणि तिसऱ्या लाटेचं रौद्ररूप आपल्या इथं धारण करणार नाही. आणि हा जो लॉकडाऊन उघडलाय याच्यात आपण सुद्धा काळजी घेऊया. सोशल डिस्टन्सिंग करा, मास्क वापरा, सॅनिटायझेशन सुद्धा करत राहा मित्रांनो, निष्काळजी होऊ नका. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.